विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती 14 एप्रिल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ राज्यघटनेचे शिल्पकारच नव्हते, तर त्यांच्या विचारांचा पाया हा समानता, बंधुता, स्वातंत्र्य या तत्वावर आधारित राहिला. त्यांची शिकवण समाजाला कायम दिशादर्शक ठरली. आयुष्यभर लक्षात ठेवावे असे त्यांचे हे बहुमूल्य विचार आहेत. शिक्षण हेच परिवर्तनाचे शस्त्र. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे सांगत बाबासाहेबांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षणाच्या जोरावर माणूस स्वतःची ओळख तयार करू शकतो, अन्यायाविरुद्ध लढू शकतो. हक्कासाठी लढा द्या, संघर्ष करा. जात, धर्म, लिंग, भाषा यापेक्षा माणूस ही ओळख महत्त्वाची आहे. समाजात सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करा. संघर्षाशिवाय हक्क मिळत नाहीत. स्त्रियांचे हक्क आणि समानता. बाबासाहेबांनी स्त्रियांच्या शिक्षण, संपत्ती आणि स्वातंत्र्याच्या हक्कासाठी अनेक कायदे राबवले. जोपर्यंत स्त्रीला समान हक्क मिळत नाही तोपर्यंत समाज प्रगत होऊ शकत नाही. कायद्याच्या मार्गाने चालावे. घटना चांगली आहे की वाईट यापेक्षा घटना राबविणारे लोक कोण, यांचा उद्देश कोणता, यावर राज्यघटनेचे यशापयश ठरते. कोणताही बदल कायद्याच्या चौकटीत राहून झाला पाहिजे. शेती समृद्ध तर देश समृद्ध. शेती राष्ट्रीय उत्पन्नाचा स्रोत आहे. शेती समृद्ध झाली तरच शेतकरी, मजूर आणि देश समृद्ध होण्यास मदत होईल. शेतीला उद्योग म्हणून पुढे केल्यास अर्थव्यवस्था मजबूत झालीच असे समजावे. बदलाचा मूलमंत्र लोकशाहीच. रक्तपात न घडवता सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात मूलभूत स्वरूपाचे बदल घडवून आणण्याचा मूलमंत्र फक्त लोकशाहीतच अवगत असल्यामुळे तीच मानवी जीवनाच्या प्रवाहाशी सुसंगत आहे. राजकीय दृष्टिकोन. राजकारणात भक्ती किंवा विभूती पूजा म्हणजे अधपतनाचा मार्ग. त्यामुळे हुकुमशाही प्रवृत्ती वाढते. राजकारणात विशिष्ट लोकांचा दरारा व मक्तेदारी, विषमता हे दृश्य पालटले पाहिजे. हिंसा नव्हे तर कायदा. समाज परिवर्तनासाठी हिंसा नव्हे तर कायदा, संविधान आणि संवादाचे मार्ग अधिक प्रभावी ठरतात. दुर्गुणाची लाज वाटावी. माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची. अमेरिकेतील वास्तव्यात आंबेडकरांनी 1915 साली कोलंबिया विश्वविद्यालयात प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंध सादर केला आणि MA डिग्री मिळवली. द इव्होल्युशन ऑफ द प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या प्रबंधाबद्दल कोलंबिया विश्वविद्यालयाने डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही अत्युच्च पदवी दिली. 1922 साली लंडन विश्वविद्यालयाने त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली. त्यासाठी त्यांनी रुपयांचा प्रश्न हा अर्थशास्त्रावरचा प्रबंध सादर केला होता. तसेच ग्रेज इन येथून त्यांनी बॅरिस्टरची पदवी देखील मिळवली. प्रॉव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी लंडन विद्यापीठाची MSc ही पदवी मिळवली. अशा प्रकारे अमेरिका आणि इंग्लंड या दोन देशात 5-6 वर्षाचे वास्तव्य करून अतिशय परिश्रमपूर्वक आंबेडकरांनी विविध विद्यापीठांच्या पदव्या मिळवल्या आणि भारतातील पददलित समाजाचा हा नेता आपल्या समाजाचे आणि देशाचे नेतृत्व करण्यासाठी 14 एप्रिल 1923 साली मुंबईत परतले. नुसत्याच पदव्या घेऊन आंबेडकर भारतात परत आले नाहीत, तर नव्या विकसित जगाचे संस्कार घेऊन भारतात परत आले. कायदा, अर्थशास्त्र आणि इतिहास हे त्यांना भावी आयुष्यात अत्यंत उपयोगी पडणारे महत्त्वाचे विषय होते. फ्रेंच राज्यक्रांतीच्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या घोषणेने त्यांना फार प्रभावित केले. 1917 साली रशियात समाजवादी क्रांती झाली. त्यामुळे कार्ल मार्क्स आणि लेनिन यांच्या नव्या विचारांची पुस्तकेही त्यांनी वाचली होती. अमेरिकेतील निग्रो गुलामांची परिस्थिती आणि घटना दुरुस्तीनंतर त्यांना बहाल करण्यात आलेले स्वातंत्र्य, अमेरिकेतले यादवी युद्ध इत्यादी विषयांची माहिती आंबेडकरांनी चांगलीच मिळवली होती. लोकांनी लोकांसाठी चाललेले सरकार म्हणजे लोकशाही हे अब्राहम लिंकनचे घोषवाक्य आणि त्या तत्वाचा विश्वव्यापी अर्थ आंबेडकरांना समजला होता. अब्राहम लिंकन यांनी आता हे सांगितले असले तरी महात्मा गौतम बुद्धांनी 2000 वर्षापूर्वी बहुजन हिताय बहुजन सुखाय सांगून ठेवलेले आहे आणि लिंकनचे विचार त्यांच्या जवळचे आहेत. ओघवत्या भांडवलशाहीचे आणि साम्राज्यशाहीचे अर्थशास्त्र आंबेडकरांना माहीत झाले. कायदा आणि समाज यांचा संबंध आणि कायदा आणि सत्ता यांचा संबंध याबाबतीत त्यांचे चिंतन बरेच सखोल झाले होते. इंग्लंड आणि अमेरिका या दोन प्रगत राष्ट्रातील जनतेची आपल्या भारत देशाच्या जनतेशी तुलना करता आपणाला किती प्रचंड कार्य करावयाचे आहे आणि किती लांबचा पल्ला गाठावायचा आहे याची त्यांना पूर्ण कल्पना होती.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळल्या आणि भारतातल्या साऱ्या दलितात एक नवचैतन्य निर्माण केले. त्यांची अस्मिता जागृत होऊ लागली. असे आम्ही करू शकतो ही जाणीव अस्पृश्यतांना येऊ लागली. आम्ही शिक्षण घेऊ शकतो. आमच्यातील तरुणात इंग्लंडला जाऊन अर्थशास्त्राच्या आणि कायद्याच्या पदव्या घेण्याइतकी प्रज्ञा आहे. मूलभूत मानवी हक्कासाठी आम्ही संघटना बांधू शकतो. आमचे नेते विधिमंडळात हक्कासाठी झगडू शकतात. कमरेला झाडू आणि तोंडाला मडके बांधून फिरावयास लावणारी शक्ती आता राहिली नाही. हे समतेचे, स्वातंत्र्याचे, बंधुभावाचे नवे युग आहे. ही जाणीव देशव्यापी बनली. जुने जाऊ द्या, मरणा लागून जाळून किंवा पुरून टाका अशी केशवसुतांची तुतारी महाडला वाजली. शतकानुशतकांचा काळोख नाहीसा होऊन आशेचे दिव्य किरण क्षितिजावर दिसू लागले. मार्टिन लुथरने 15व्या शतकात जे केले ते आता भारतात होऊ लागले. युरोपात सामाजिक धार्मिक प्रश्नात विचारक्रांतीची लाट आली आणि सारा युरोप नव्या विचारांनी नव्या प्रेरणांनी जागृत झाला. तळागाळातला सामान्य माणूस विचार करू लागला. आमच्याच वाट्याला दुःख, दारिद्र्य, अज्ञान, अवहेलना का यावे याचा तो विचार करू लागला. जुने झालेले विचार फेकून देण्याची, नवे स्वीकारण्याची, इतकेच नव्हे तर नव्यासाठी झुंज देण्याची तयार होऊ लागले. आंबेडकरांनी केलेले मनुस्मृतीचे दहन ही काही साधीसुधी घटना नव्हती. ती चिरस्मरणीय आणि क्रांतिकारक घटना होती. परिणामांची तमा न बाळगता अस्पृश्यांनी उचललेले हे निर्धारयुक्त पाऊल होते. अमेरिकेतल्या निग्रोनी देखील आपल्या मुक्तीसाठी असाच लढा दिला होता. निग्रोंच्या गुलामगिरीला ख्रिश्चन धर्मगुरूंनी पाठिंबा दिला होता. इतकेच नव्हे तर निग्रोंच्या गुलामगिरीच्या व्यापारात चर्चचा पुढाकार असायचा. हा चर्चेवर आरोप नसून हे ऐतिहासिक सत्य आहे. 1930 साली महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सामुदायिक कायदेभंगाची चळवळ सुरू झाली. या चळवळीला प्रचंड प्रतिसाद मिळत होता. हे खरे आहे. 11 डिसेंबर 1929 रोजी मध्यरात्री रावी नदीच्या तीरावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी झेंडा फडकवला आणि संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली. 26 जानेवारीला देशव्यापी स्वातंत्र्य दिन पाळण्यात आला. स्वातंत्र्याच्या घोषणेला आंबेडकरांचा विरोध असण्याचे कारणच नव्हते. त्यांचे म्हणणे एवढेच होते की जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्याच्या घोषणेबरोबरच संपूर्ण सामाजिक समानतेची घोषणा करावी. स्वराज्य हा जसा जन्मसिद्ध हक्क आहे तसा सामाजिक समता हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाने आंबेडकर हे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील अस्पृश्यता जनतेचे निर्विवाद नेते आहेत ही गोष्ट स्पष्ट झाली. त्या काळी काँग्रेसला आणि ब्रिटिश सरकारला देखील या नव्या नेतृत्वाची नोंद घ्यावीच लागली. पुण्याच्या डेक्कन जिमखान्यातील चौकात इंटरनॅशनल बुक स्टॉल या नावाचं प्रसिद्ध पुस्तकाचं दुकान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मार्गावरून जाणार होते म्हणून त्यांच्या दर्शनासाठी, त्यांना भेटण्यासाठी खूप लोक तिथे जमले होते. डॉक्टर बाबासाहेब आले आहेत ही वार्ता लोकांना समजली. पण मग कुठे गेले? गाडी तर बाजूलाच उभी होती. मग एका जिज्ञासू व्यक्तीने इंटरनॅशनलच्या दीक्षित यांना विचारलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथंच आलेत का? हो आलेत. मग ते आहेत कुठं? ते आतमध्ये आहेत, विठ्ठलराव दीक्षितांना सांगितलं. आणि मग त्या जिज्ञासू व्यक्तीनं आत जाऊन बघितलं तर भारत सरकारचे मंत्री असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तकांच्या सेल्फवरील पुस्तके शांतपणे चाळत होते. त्यातील काही पुस्तके ते वेगळी ठेवत होते. ग्रंथ निरीक्षणात डॉक्टर बाबासाहेब इतके रममाण झालेले होते की त्यांना वातावरणाचा विसर पडला होता. थोड्या वेळानं बाबासाहेबांचं वाचन संपलं आणि ते दुकानाच्या दाराशी आले. दुकानाचे धनी विठ्ठलराव दीक्षित यांनी त्यांना अभिवादन केलं आणि दुकानासमोर उभ्या असलेल्या शेकडो लोकांनी टाळ्या वाजवल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे ज्ञानोपासक होते. शिका, एकत्र या आणि संघर्ष करा. अस्पृश्यांच्या उद्धाराच्या चळवळीत अवघे जीवन समर्पण वृत्तीने व्यतीत करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेबांनी समाजाला 3 मंत्र दिले होते. एज्युकेट म्हणजे शिका, ऑर्गनाइज म्हणजे संघटित व्हा, ॲगिटेट म्हणजे संघर्ष करा. लंडन येथे असताना ते खर्चाचे तोंड मिळवणी करण्यासाठी एका घरी पेईंग गेस्ट म्हणून राहत होते. ज्ञान साधनेचं त्यांचं कठोर व्रत तिथंही सुरू होतंच. विद्यापीठाचं ग्रंथालय उघडताना एक विद्यार्थी तिथं आधीच उपस्थित असे. ग्रंथालय बंद होताना एक शेवटचा विद्यार्थी वाचक तिथे असेच. हा विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ग्रंथालयात जाण्यासाठी, अभ्यासण्यासाठी येतानाच ते 2 पावाचे तुकडे घेऊन येत. तेवढेच खाऊन आणि पाणी पिऊन ते अखंड अभ्यास करीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अग्रलेखाने एक धार होती. ते आपल्या अग्रलेखातून जे विषय मांडीत त्यामध्ये अत्यंत बारकाईने आणि अभ्यासपूर्ण विवेचन करीत असत. त्याने आपल्या अग्रलेखाच्या माध्यमातून दलितांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,
महाडचा चौदार सत्याग्रह, काळाराम मंदिराचा प्रवेश, वर्णभेद, समाजरचना, स्त्रिया, आंतरजातीय विवाह, ब्राह्मणोत्तर चळवळ, लोकशाही, राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रऐक्य, आंतरराष्ट्रीय धोरणविषयक तत्कालीन राजकारणी, नेते, धर्मगुरू, स्पृश्यास्पृश्य, ब्राह्मणोत्तर यांच्यामध्ये परिवर्तन घडवण्यात मदत झाली. त्यामुळे त्यांच्या समतेच्या लढ्यात सर्वांचा सहभाग आपणास दिसून येतो. या सर्व वृत्तपत्रांची पाने चाहताना विधितज्ञ असल्याने त्यांच्या पत्रकारितेत ही कृतिशील आणि क्रांतिप्रवण विचार उमटत असत. ते विचार संघर्षाला कधीच डगमगत नसत. त्यांच्या वाणीत आणि लेखणीत निर्भयता असल्यामुळे ते केवळ लिहायचे म्हणून लिहित नसत, तर त्यांचे लेखन हे हेतुपुरस्सर असायचे. एखादा विशिष्ट हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने ते आपल्या लेखणीचा वापर करीत. म्हणून त्यांच्या लेखनाद्वारे त्यांच्या लेखनामध्ये एक प्रकारचा जोश होता, एक प्रकारचा आवेग होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतून जे साकारत असे त्यातून निश्चितपणे प्रबोधन होत असे. म्हणून त्यांची पत्रकारिता ही प्रबोधनात्मक आहे. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वृत्तपत्रीय योगदान हे क्रांतिकारी स्वरूपाचे आहे आणि ते नव्या पिढीला निश्चितच प्रेरणादायी आहे. जल व्यवस्थापनामध्ये सुद्धा बाबासाहेबांचं फार मोठं योगदान आहे. 3 जानेवारी 1944 रोजी कोलकाता येथील परिषदेत दामोदर प्रकल्पावर चर्चा घडवण्यात आली. या परिषदेचे दस्तूरखुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. या परिषदेमध्ये महापूर थांबवणे, ऊर्जा निर्माण करणे, सिंचन आणि औद्योगिक वापर, जलवाहतूक इत्यादी विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. यासाठी 2 तांत्रिक संघटनांची निर्मिती करण्यात आली. याला पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 8 नोव्हेंबर 1944 रोजी मान्यता दिली. सध्या या आयोगाला केंद्रीय जल आयोग व केंद्रीय ऊर्जा प्राधिकरण या नावाने संबोधतात. बंगाल सरकारने स्थापन केलेल्या दामोदर नदी पूर चौकशी कमिटीसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत सरकारचे मजूर प्रतिनिधी म्हणून केलेले भाषण शेतकऱ्यांचे हिताचे ठरले. दामोदर नदीच्या पुरामुळे हजारो लोकांचा प्राण गमावे लागतात, लाखो रुपयांचे नुकसान होते. दामोदर नदीला पूर येऊ नये, त्या पाण्याचा उपयोग शेती, विद्युत आणि वाहतुकीसाठी करता यावा म्हणून दामोदर नदी प्रकल्पाला मान्यता मिळण्याची शिफारस ते येथे करतात. बहुउद्देशीय ही संकल्पना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवून पूर्णत्वास नेता येऊ शकते. देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी केवळ शेती पुरेशी नसून शेतीवरचा मजुरांचा अतिरिक्त भार बहुउद्देशीय प्रकल्पाकडे, उद्योगाकडे वळल्यास शेती फायदेशीर ठरेल. तद्वतच ग्रामीण भारत संपन्न बनेल, रोजगार निर्मितीसह आर्थिक विकासाला गती मिळेल असे ते ठासून सांगत असत. या आधारावरच पुढे ओडिसातील महानदीवर हिराकूड धरण निर्मितीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच काळात मान्यता देऊन 15 मार्च 1946 रोजी या धरणाची पायाभरणी केली. हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. पुढे याच आधारावर सतलज नदीवरील भाकरा नांगल धरणाची योजना सुद्धा त्यांनी तयार करून घेतली. बाबासाहेब हे महान घटनाकार होते. घटना निर्मिती कार्याचा आरंभ 30 ऑगस्ट 1947 पासूनच झाला. त्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली. त्या मसुदा समितीत 7 सदस्य होते. त्यात डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, एन गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर, के मुन्सी, सेजीव मोल्ला सादुल्ला, सय्यद मोहम्मद सादुल्ला, एन माधवराव व DP खैतान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून घटना निर्मितीच्या कार्याबरोबरच आपल्या विधी खात्याचेही कार्य करावे लागत असे. 30 ऑगस्ट 1947 पासून बाबासाहेबांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने घटनेचा मसुदा तयार करून स्वतंत्र भारताच्या लोकांचे मत आजमावण्याच्या दृष्टीने देशासमोर ठेवण्यासाठी घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना 21 फेब्रुवारी 1948 रोजी सादर केला. त्यामध्ये 18 भागात 315 कलमे आणि 9 परिशिष्टे होती. घटनेचा मसुदा तयार करताना डॉक्टर आंबेडकर यांनी घटना समितीचे अध्यक्ष यांना एक सविस्तर पत्र लिहून त्यावर स्वतःचे हस्ताक्षर केले होते. त्यांनी या पत्रात स्पष्ट केले होते, मसुदा समितीच्या सर्व बैठकांना सर्व सभासद उपस्थित नव्हते, तरी पण उपस्थित गणसंख्येच्या आधारे प्रत्येक बैठकीत एकमताने किंवा बहुमताने सर्व निर्णय घेतलेले होते. मसुदा तयार करताना मसुदा समितीने घटना समितीद्वारा घेतलेल्या निर्णयाचे आणि घटना समितीद्वारा कार्यान्वित केलेल्या विविध समित्यांनी घेतलेल्या निर्णयाचे आदरपूर्वक अनुसरण केलेले होते. घटना समितीत झालेल्या चर्चेनंतर घटनेचा जो मसुदा प्रसिद्ध करण्यात आला त्यात एकूण 305 कलमे आणि 6 परिशिष्टे होती. त्यावर पुढील काळात चर्चा होत राहिली. 30 ऑगस्ट 1947 ते 21 फेब्रुवारी 1948 या 6 महिन्याच्या काळात अविश्रांत परिश्रम करून भारताची मसुदारूप घटना
सुस्वरूपात तयार केली. 26 नोव्हेंबर 1950 रोजी घटना समितीच्या बैठकीत घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे भाषण झाले. त्यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी गौरवोद्गार काढले की स्वतंत्र भारताची राजघटना तयार करण्यासाठी जी मसुदा समिती नियुक्त करण्यात आली तिचे सभासद आणि अध्यक्ष म्हणून डॉक्टर आंबेडकर यांची निवड करण्याचे घटना समितीचा निर्णय अगदी अचूक होता आणि डॉक्टर आंबेडकर यांनी उत्कृष्ट घटनेची निर्मिती करून तो निर्णय सार्थ सिद्ध केला असे बोलून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी घटनाकार डॉक्टर आंबेडकर यांचा गौरव केला. त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार घटना समितीने टाळ्यांच्या कडकडाटात राजघटनेला मान्यता दिली आणि डॉक्टर आंबेडकर यांचे राजघटना निर्मितीचे कार्य पूर्ण झाले. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राजघटनेचे श्रेष्ठ शिल्पकार आणि जगातले एक महान घटनाकार म्हणून सिद्ध झाले. 16 सप्टेंबर 1938 रोजी आंबेडकरांनी 11व्या अस्पृश्य विद्यार्थी संमेलनात पुणे येथे भाषणात म्हटले होते, नुसते BA होण्यामुळे नोकरी मिळणार नाही, बुद्धीचा प्रभाव पडल्याशिवाय शिक्षणाचे चीज होणार नाही. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास अंगी बाळगावा. कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी आणि बुद्धिमान होतो. विद्येसोबत आपल्या सील आले पाहिजे. शिकलेल्या लोकात सील नसेल तर ते समाजाचा आणि राष्ट्राचा नाश होईल. विद्या, प्रज्ञा, करुणा, सील आणि मैत्री या पंचतत्वानुसार विद्यार्थ्यांनी आपले चारित्र्य बनवले पाहिजे. 12 डिसेंबर 1938 रोजी मुंबई येथे भाषणात बाबासाहेब म्हणाले, BA किंवा MA झालात म्हणजे सर्व ज्ञान संपादन केले ही भावना चुकीची आहे. विद्येची गोडी आपण अंगी बाळगली पाहिजे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक तयार करण्याचे कारखाने आहेत. मुलांची मने सुसंस्कृत करून त्यांना समाजात योग्य वळण लावायचे असते. या कारखान्यात फोरमन जितका शहाणा असेल तितका उत्तम माल कारखान्यातून बाहेर पडणार आहे. शिक्षक वर्ग हा राष्ट्राचा सारथी वर्ग आहे. शिक्षण क्षेत्र न्यायमूल्यावर आधारित असले पाहिजे. त्यासाठी शिक्षक हा निपक्षपाती, ज्ञाननिष्ठ, उदात्त व थोर मनाचा तसेच समाज हितदक्ष असावा असे बाबासाहेबांनी आग्रहाने सांगितले. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रज भारतातून जाणार हे नक्की झाले. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये 15 जुलै 1947 रोजी हिंदी स्वातंत्र्याचा ठराव पास झाला. नव्याने स्वातंत्र्य होणाऱ्या देशाला राष्ट्रध्वज पाहिजे होता. तो ठरवण्यासाठी जी कमिटी नेमण्यात आली होती त्या कमिटीवर आंबेडकर होते. त्यांनी तिरंगी राष्ट्रध्वजावर मध्यभागी धम्मचक्र प्रवर्तनातील अशोक चक्र सामील केले. 22 जुलै 1947 साली या ध्वजाला कमिटीची मान्यता मिळाली. भारताचा राष्ट्रध्वज तयार झाला आणि 15 ऑगस्ट 1947 साली दिल्लीच्या व्हायसरायच्या कार्यालयावरून युनियन जॅक हे ब्रिटिश निशाण खाली उतरले आणि तेथे स्वतंत्र राष्ट्राचा तिरंगा झेंडा फडकवण्यात आला. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा सर्वतोपरी विकास व्हावा यासाठी झटणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना या जयंतीच्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत.